तर अवकाळी पावसामुळे टोमॅटोची आवक घटली आहे, बाजारभाव त्यामुळे वाढलाय. शेतकऱ्यांच्या वाट्याला तोटा येतोय. टोमॅटोचे हब असलेल्या पुण्याच्या नारायणगाव बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे बाजारभाव गडगडले होते. मात्र सध्या टोमॅटोचे भाव वाढलेत. मात्र शेतकऱ्यांचं अवकाळीच्या संकटानं मोठं नुकसान झाल्यानं बाजार समितीत टोमॅटोची आवक घटली आहे. यामुळे बाजारभाव वाढून सुद्धा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय. तर बाजार समितीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी. नारायणगाव बाजारपेठेमध्ये खऱ्या अर्थानं आता टोमॅटोच्या शेतातही टोमॅटोची जी मागणी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे, परंतु आवक ही कमी प्रमाणात असल्यामुळे टोमॅटोला कुठेतरी थोडाफार मोठा भाव मिळत आहे. परंतु शेतकऱ्यांना या ठिकाणी कमी दर मिळत असल्याचं काही माहिती या ठिकाणी व्यापारी संघटनेने सांगण्यात आहे. आपल्यासोबत काही व्यापारी आहेत. काय सांगाल, एकंदरीत टोमॅटोचे जे बाजारभाव आहेत त्याबद्दल काय गणित आहे? टोमॅटोला अवकाळी पावसामुळे टोमॅटोचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रथमतः नुकसान झालेलं आहे आणि जे असले खराब माल आहे तो लांबपर्यंत पोहोचू शकत नाही, तो व्यापारी घेऊ शकत नाही, तो दुसऱ्या दिवशी सडला जातो. त्यामुळं 100 रुपयापासून तर 600 रुपयापर्यंत बाजार आहे आणि जो चांगला माल आहे त्यालाच 500 600 रुपये 400 रुपये बाजार असे मिळतात. विरांग जातीची जी व्हरायटी आहे त्याला चांगल्या पद्धतीत माल मिळतात आणि ती व्हरायटी नाही म्हणलं तरी थोड्याफार शेतकऱ्यांकडे आहे आणि बाकीचा जो माल आहे तो 100 रुपयापासून तर 300 रुपयापर्यंत माल जातोय. नक्कीच उच्च प्रतीच्या टोमॅटोला खऱ्या अर्थानं 500 ते 600 रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे. परंतु मोसमी वाऱ्यांच्या पावसामुळे या ठिकाणी टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या ठिकाणी बाजारभाव जरी वाढत असले तरी शेतकऱ्यांच्या हाती मात्र निराशा येते. अमोल दरेकर, नारायणगाव,